नमस्कार. शहाद्याच्या तहसीलदारांवर सरकारी वाहनाच्या कथित गैरवापराचे आरोप. महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील महसूल प्रशासन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून तहसीलदार संभाजी पाटील यांच्या कुटुंबियांकडून सरकारी वाहनाचा कथितरित्या वैयक्तिक कामासाठी वापर करण्यात आल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. या घटनेमुळे सरकारी संसाधनाच्या वापराबाबत नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने घरगुती किराणा दूध खरेदीसाठी शासकीय वाहन तसेच सरकारी चालकाचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कथित प्रकारामुळे प्रशासनातील पारदर्शकता आणि शासकीय सुविधांच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे. प्रशासकीय नियमानुसार शासकीय वाहनांचा वापर केवळ अधिकृत कामासाठीच करण्याची अपेक्षा असते. त्यामुळे संबंधित वाहनाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला होता, तो नियमानुसार होता का, तसेच या प्रकरणात कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात तहसीलदार संभाजी पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या प्रकरणावर कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियासह विविध स्तरावर या कथित प्रकाराबाबत चर्चा सुरू असून या आरोपांमध्ये तथ्य असल्यास सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे. दरम्यान सहकारी यंत्रणेबाबत जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये प्रशासनाने पारदर्शक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संबंधित आरोपाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण सत्य समोर येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.